डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बघणार आहे बघा व्हायरल डिसीज आणि कम्युनिकेबल डिसीज, ते म्हणजे मिझल्स। मिझल्स बघा, मिझल्सला दुसरं नाव काय आहे? रुबेओला म्हणून। रुबेला वेगळं, रुबेवेला वेगळं, त्याच्यानंतर त्याला अजून एक दुसरं नाव आहे, ते म्हणजे फोर्थ डे फीवर। काय? फोर्थ डे फीवर म्हणून पण मिझल्सलाच ओळखलं जातं। त्याच्यानंतर बघा त्याचं एजंट म्हणजे त्याला कॉज कोण करतं, तर ते आरएनए मिझल्स व्हायरस ऑफ पॅरामॅक्झो व्हायरस फॅमिली। आरएनए मिझल्स व्हायरस हे कोणत्या फॅमिलीचा? पॅरामॅक्झो व्हायरस फॅमिलीचा। त्याच्यानंतर बघा इन्क्युबेशन पिरियड। इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय की बॉडीमध्ये व्हायरस आल्याच्या नंतर फर्स्ट साईन ज्या वेळेस दिसते तो पिरियड म्हणजे इन्क्युबेशन पिरियड। तो किती? 10 ते 14 दिवस। आणि त्याच्यानंतर त्या पेशंटला आयसोलेट मध्ये किती दिवस ठेवावं लागतं, तर ते ठेवावं लागतं 7 दिवस। त्याच्यानंतर बघा मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोणत्या रूट थ्रू ट्रान्सफर होतो, तो होतो रिस्पिरेटरी रूट थ्रू, ड्रॉपलेट थ्रू किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याच्यामुळं मिझल्स होण्याचे चान्सेस असतात। त्याच्यानंतर बघा साइन अँड सिम्पटम्स। साइन अँड सिम्पटम्स मध्ये अर्ली स्टेज मध्ये काय दिसतं? फिवर दिसतं, फोटोफोबिया। फोटोफोबिया म्हणजेच लाईट किंवा रेज सूर्यकिरणाची याची आपल्याला भीती वाटते, ती दिसतात फोटोफोबिया मध्ये। त्याच्यानंतर बघा लॅक्रिमेशन म्हणजे डोळ्यातून पाणी येणे, पुन्हा रेड आय म्हणजे जे डोळे येतात ते लाल पडणे। त्याच्यानंतर रॅशेस। रॅशेस कसे माहिती का? सगळ्यात पहिले रॅशेस दिसतात ते म्हणजेच कानाच्या मागे रॅशेस दिसतात। त्याच्यानंतर फेस आणि बॉडीवर दिसून येतात, तर रॅशेसचं पण ध्यानात ठेवा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट बघा 3C ह्या पण त्याच्या साइन सिम्पटम्स आहेत, कफ, कंजक्टिव्हायटिस आणि कोरायझा। कोरायझा म्हणजेच काय? जी आपली म्युकस मेम्ब्रेन आहे, नाकामध्ये जे म्युकस मेम्ब्रेन आहे ते काय होतं? इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन येतं। त्याच्यानंतर बघा कोपलिंग स्पॉट। कोपलिंग स्पॉट एक कार्डियल साइन आहे। कशाचं? कोपलिंग स्पॉट कार्डियल साइन आहे मिझल्सचं। त्याच्यामध्ये काय होतं? जे फर्स्ट आणि सेकंड मोलार आपले टीथ आहेत त्याच्या अपोजिट साईडला काय होतं? रेड कलरचे पॅचेस येतात, त्याच्यामध्ये सेंटरला काय व्हाईट आणि ब्ल्यू कलरचे डॅश दिसून येतात बघा, ते कोपलिंग स्पॉट मध्ये दिसून येतं। त्याच्यानंतर बघा कॉम्प्लिकेशन मध्ये निमोनिया, डायरिया, इन्सेफेलायटिस म्हणजे ब्रेनला इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशन होण्याचे चान्सेस असतात, निमोनिया होण्याचे चान्सेस असतात। त्याच्यानंतर बघा ट्रीटमेंट मध्ये आपण देतो MMR वॅक्सिन। त्याच्यानंतर कधी देतो? 9 मंथला स्टार्ट करतो। किती देतो? 0.5 ml देतो। आणि कशी देतो? सबक्युटेनियस देतो। तर अशा प्रकारे आपण मिझल्स बघितला बघा। मिझल्सवर क्वेश्चन येतात, तर तो ध्यानात ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।